EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। थोडासा घसा खराब आहे पण एक्सप्लेनेशन तुमच्यापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे। मित्रांनो बघा, जी PSI मुख्य जी झाली त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे टोटल 15 प्रश्न होते। लेवल एकदमच इझी होती। कोणताही विद्यार्थी ज्यांनी आपली फास्ट ट्रॅक बॅच केली, ज्यांनी तयारी केली, त्याला 12च्या खाली नाही यायला पाहिजे, 12च्या वरती पाहिजेच। काय होतं एक्सप्लेनेशन, कसं डिस्ट्रीब्युशन होतं आपण पाहूया। बघा, संभाव्य उत्तर पण देणार, आयोगाची उत्तर की एक तालिका यायला वेळ लागणार आहे, पण आपण तोपर्यंत थांबू शकत नाही, करूया। बघा, एकूण प्रश्न किती होते? 15 प्रश्न होते। त्यातील बुद्धिमत्ता चाचणी एक जाणून घ्या, अजून STI मुख्य राहिला आहे, ASO मुख्य राहिला आहे। बुद्धिमत्ता चाचणी शब्द आहे, मी माझं बघा प्रत्येक ठिकाणी बोलतोय की जरी सिलेबस मध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल तर बुद्धिमत्ताच वरतीच प्रश्न येतील असं नाही। सोपं उदाहरण सांगतो, आपल्या फास्ट ट्रॅक बॅचला 10 व्हिडिओ आहे, त्यातील 7 व्हिडिओ रिझनिंगचे, 3 व्हिडिओ अंकगणिताचे। तर मला विद्यार्थ्यांचे कॉल आले, सर अंकगणिताचे नाही व्हिडिओ पाहिले तरी चालतील का? अरे बाबांनो, मी उगीच केलेत का? काहीतरी आहे। आणि आता कळतंय बघा, 9 प्रश्न येत आहे, 6 प्रश्न अंकगणितावर आहे। मग आता त्यांनी पाहिलं आणि मग रिझल्ट दिसतो। लक्षात ठेवा, ही गोष्ट गरजेची आहे। त्यामुळे जे सांगतो हे बघा, त्याच्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम माझं चालू आहे। तुमचं काम आहे मी सांगेल ती गोष्ट करणे। कळलं? बघा, बुद्धिमत्तावरती प्रश्न जे आले होते, सिलोलिझम टॉपिक वरती प्रश्न जे होते, तर कोणकोणत्या टॉपिकवर किती प्रश्न होते बघा। टोटल बुद्धिमत्ता 9 प्रश्न, सिलोलिझम याच्यावरती प्रश्न एक आला होता, बरोबर। वेन आकृती किंवा सिलोलिझम, आता सिलोलिझम आलाय, वेन आकृती तुम्हाला STI ला येऊ शकते। दोघांपैकी इकडे एक तिकडे एक असा टाकला जातो। कोडिंग डिकोडिंग वरती 2 प्रश्न होते मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग वरती। त्यात अनालाइज कोडिंग नावाचा एक प्रकार आहे त्याचं, आणि कंपॅरिझन त्याच्यावरती एक, म्हणजे कोडिंग डिकोडिंग 2 प्रश्न। एक पझल टाईप वर्गीकरण, म्हणजे त्याला मी म्हणेन पझल टाईप क्वेश्चन होता, त्याचा एक प्रश्न आला होता। विधान निष्कर्षचे 3 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा। मेजर पार्ट विधान निष्कर्ष 3 प्रश्न, नाते संबंधावरती 1 प्रश्न आणि दिशा ज्ञान चाचणीवरती 1 प्रश्न। बघा, काय ओरडतोय, काय सांगतोय, दिशा ज्ञान चाचणी येणार आणि बैठक व्यवस्था येणार। आता ह्याच्यावरती तुम्हाला पुढच्या काळामध्ये मेन्स एक्झामला बैठक व्यवस्थेचे प्रश्न येणार। लक्षात ठेवा, नातेसंबंध हे एवढेच टॉपिक वरती क्वेश्चन होते आपल्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी। आता अंकगणितासाठी शेकडेवारी एवढे का हायर लेवलचे प्रश्न होते, एकदम इझी लेवल होते। शेकडेवारी वगैरे 1 प्रश्न होता, ॲलिगेशन अँड मिक्सचर वरती 1 प्रश्न होता, समीकरणावरती 1 प्रश्न होता, लसावी मासावी 1 प्रश्न होता, वयवारीवरती 1 प्रश्न होता, माहिती पृथक्करण लाईन ग्राफवरती 1 प्रश्न होता। आता लाईन ग्राफवरती 1 प्रश्न असेल तर ते माहिती पृथक्करणचे पूर्ण 4 प्रकार पडतात मित्रांनो। पहिला जो आहे पाई चार्ट आहे, दुसरा आहे बार ग्राफ आहे, बरोबर। तिसरा जो आहे तो लाईन ग्राफ आहे, लाईन ग्राफ, आणि चौथा जो आहे टॅब्युलेशन। आता लक्षात ठेवा, हा इथं आलाय। आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षा सगळ्या पेपरला याच्यावरती प्रश्न फिरतो म्हणजे फिरतोच। येणाऱ्या तुमच्या STI मेन्सला, ASO मेन्सला ह्या 4 प्रकारपैकी 1 किंवा 2 प्रश्न दिसणारच आहे। कॉन्फिडन्स तुमचा वाढतोय माझ्यामुळे, पण माझाही माझ्यामुळे वाढतोय मित्रांनो, कारण आयोगाचा पेपर पाहिलं माझाही कॉन्फिडन्स द्विगुणित होतोय। याचं कारण आहे 100%, बघा तुम्ही सांगालच मला, पाय चार्ट, बार ग्राफ, लाईन ग्राफ, टॅब्युलेशन ह्या 4 पैकी 1 प्रश्न ऍटलिस्ट 1 दोन्ही परीक्षांना असणार आहे, त्याची तयारी करा। आणि एकदम चिल्लर प्रश्न असतात, अजिबात आपण या एक्सप्लेनेशन मध्ये पाहणार आहे। पण एवढे जे काही टॉपिक आहेत, उगीच सर बुद्धिमत्ता चाचणी म्हणून बुद्धिमत्ता चाचणीच केले नाही बाबांनो, अंकगणित पण करा, कारण इथं एनी हाऊ बार आपलं जायला संधी आहे। एनी हाऊ सगळ्यांना संधी आहे। डिसिजन म्हणजे थोडक्यात रिझल्ट ह्याच्यामुळे येणार आहे मित्रांनो। न पोचलो हे उद्योग नको करून घ्या। चला, एक्सप्लेनेशन काय होतं, कसा प्रश्न होता। सिलोलिझम पहिलाच प्रश्न होता बघा। काय सांगितलं होतं आपल्याला सिलोलिझम, आपण पटपट आकृत्या काढत जाऊ, उत्तर काढत जाऊ, तुमच्या लक्षात येईल। काहीची कन्सेप्ट, काही बंदुका, काही पेन्सिल, काय बंदूक आहे बघा। पेन्सिल ही पेन्सिली, खाली येणार बंदुका, बरोबर, ठीक आहे। पुढे काही बंदुका पेन, काही बंदुका पेने, पेने शब्द येतो, पेने, ठीक आहे। काही पेने मारेकरी, पेने मारेकरी लिहिलं, ठीक आहे। कोणाचाच प्रश्न चुकलेला नसेल का? अरे 1.2 मिलियन व्ह्यूज झाले आपल्या व्हिडिओला, ह्या
काहीतरी आहे की नाही सगळ्यांना माहीत झाले. मग बघा काही पेन्सिली पेन आहेत का पेन्सिलिन पेनाचं काही रिलेशन नाही, चूक. काही बंदुका मारेकरी, बंदुका इकडं मारेकरी इकडे, चूक. काही मारेकरी पेन आहेत, मारेकरी कुठे आहे, पेन कुठे आहे, बघा काही मारेकरी पेन, बघा शेजारी शेजारी आहे, आलं का रिलेशन, आलंय आलंय आलंय, म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. मोर दॅन 2 स्टेटमेंट दिसले, मोर दॅन 2, 4 स्टेटमेंट आहेत निष्कर्षामध्ये. सगळे सोडत बसायचे नसतात, लक्षात ठेवा. पहिले 2 पाहिले, पहिले दोन्ही चूक आहेत, खालचं सोडायची गरज नव्हती. पहिले चूक आहे, ऑप्शन 1 गेला, 2 गेला आणि बघा 3 पण गेला, राहतो काय 4. हेच तर तो वापरायचे असतात. आपले विद्यार्थी मित्र सगळे वापरलेले पाहिजेत मला. 4 निष्कर्षांपैकी कोणतेही 2 भागायचं, लगेच पर्यायाकडे जायचं. ऑप्शन 4 हे असेल बघा उत्तर. पुढचा एकदम भारी प्रश्न, सोपा आणि ट्रिकी. ट्रिकी कसा, फसवला कुठं होता, बरेच प्रश्न पोरं फसले असणारे. प्रश्न कसा आहे बघा, व्यवस्थित समजून घ्या. सोपा पण फसवला असणारे पोरांना, फसले असणारे पोरं कशी बघा. 725 साठी काय मित्रांनो, स्टार @ हॅशटॅग. ठीक आहे. 534 साठी काय मित्रांनो, डॉलर कॉपीराईट अँड स्टार. ठीक आहे. पुढे बघा 231 साठी काय आहे, टी कॉपीराईट अँड @ सपोज. ठीक आहे. आपल्याला कसं काढायचं, 375चं उत्तर काढायचं. आता मला कोण कोण आहे, 3 आहे, 7 आहे, 5 आहे. बघा इथं 7 आणि 5 दिसतोय. मग ह्या 3 ह्याच्यापैकी तिघांपैकी कोणीतरी 2 असणार कंपल्सरी. बघा कारण 7 पण आहे, 5 पण आहे, 7 पण आहे, 5 पण आहे, म्हणजे शुअर शॉट स्टार @ हॅशटॅग 3 पैकी कोणते 2 पाहिजे म्हणजे पाहिजेच. इथे बघा @ हॅशटॅग आहे, चालू शकतं. इथं फक्त स्टार एक कॅन्सल. लक्षात येत आहे, लगेच एलिमिनेट करता आलं पाहिजे. आता कंपॅरिझन मेथडचा वापर करून तुम्ही करू शकता. बघा ह्याच्यामध्ये 5 आणि ह्याच्यामध्ये 5 कॉमन आहे. मग इकडे पाहिलं स्टार आणि स्टार कॉमन आहे, म्हणजे 5 ची जोडी कोणाबरोबर आली, स्टार बरोबर आली, मला कळलं. दुसरं, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघा काय कॉमन आहे, 2 2. बर, ह्या दोघांमध्ये कॉमन काय बघा, कॉमन काय बघा, इथे हॅशटॅग आहे. हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग कॉमन, सॉरी हॅशटॅग नाही, टीच आहे तो. @ कॉमन म्हणजे कशासाठी आला, @ 2 साठी, 2 साठी @ कॉमन. ठीक आहे. आता राहिला कोण रे मित्रांनो, हॅशटॅग. 7 साठी हॅशटॅग उरलेला. मग 375ला बघा किती हुशार आहेत पेपर, म्हणजे पेपर सेट किती हुशार, सेटर किती हुशार आहे. त्यांनी काय फसवण्याचा प्रयत्न केला. 3ला आपल्या डोळ्यासमोर काय आले, 5 2 7 आलाय, बरोबर. आता 3ला बघा इथं कॉमन 3 आहे, ह्या दोघांमध्ये कॉमन काय, कॉपीराईट आहे, म्हणजे 3 साठी कॉपीराईट. पटकन कॉपीराईट सुरुवातीला कुठं दिलं बघा, इथं पोरग लगेच घाई करतं. किंवा 5 साठी स्टार आहे तो लास्ट, 7 साठी हॅशटॅग आहे, म्हणजे सी कॉपीराईट हॅशटॅग आणि स्टार असं असणार. उत्तर कोणतं, पर्याय नंबर 1. असं पोरं करणार, पण उत्तर ते नाही मित्रांनो. तुम्ही जर पाहिलं ना, इथं लक्षात ठेवा, प्रत्येकाची अरेंजमेंट बघा. शेवटच्या लेटरचं काय कोडिंग मध्ये, पहिल्याचं कोडिंग शेवटी, मधल्याचं कोडिंग मध्ये. बघा ना, शेवटच्याची कोडिंग, पहिल्याची कोडिंग शेवटी, शेवटच्याची पहिली, मधल्याची मधली. बघा पहिल्याचं शेवटी, म्हणजे कोडिंग क्रॉस केलेलं आहे. पहिल्याची कोडिंग इकडं, शेवटच्याची कोडिंग इकडं, म्हणजे 3ची कोडिंग इकडे यायला पाहिजे, 5ची कोडिंग इकडे यायला पाहिजे आणि मधला जो आहे 7ची कोडिंग खाली यायला पाहिजे. मग असा विचार केला तर 3ची कोडिंग लास्ट जाणार. 3ची कोडिंग काय मित्रांनो आपली, 3ची कोडिंग कॉपीराईट लास्ट यायला पाहिजे, बरोबर. दुसरा मुद्दा 5ची स्टार आहे, स्टार सुरुवातीला आणि हॅशटॅग, म्हणून पर्याय नंबर 2 आहे. बघा कोणत्या गुगलीमध्ये फसवलं होतं. 100% हेच ऑप्शन देणार बघा आयोग. चला पुढे बघा, शेकडेवारीचा प्रश्न होता. शेकडेवारीचा काय होता, शेकडेवारीचा प्रश्न एकदम थोडा वेळ खाऊ प्रश्न होता. वेळ खाऊ कसा ते आता आपण बघूया. बघा एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे 45, 56, 42, 61, 55, 52 अशी आहे. म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलेली आहे 6. बर, त्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण त्यांनी दिले. प्रमाण काय बघा, 2 3 4 3 2 3 अशा पद्धतीने. म्हणजे मला कळतंय 2003, 2004, 2005, 2006, बरोबर, 3 4 5 6, 2007 आणि 2008
ही वर्ष आहे. ह्याच्यामध्ये मुलांची टक्केवारी समजा आता मुलांची संख्या आहे. समजा मी विचार करेल की 2003 मध्ये काय झाली होती परिस्थिती, टोटल विद्यार्थी एवढे, हे काय आहे, या काळात परीक्षेला बसणारे विद्यार्थी एवढे होते 2 आज 3 आज प्रमाणात. म्हणजे समजा हा प्रमाण दिले ना, मग एक कन्फर्म आकडा घेऊन घ्यायचा. जसं की 2003 मध्ये 200 विद्यार्थी, 100च्या पटीत घ्यायचं शेकडेवारी असल्यावर, म्हणजे 2003 साली 200 विद्यार्थी बसले होते. 2004 साली 300, नंतर 400, नंतर 300, नंतर 200, नंतर 300. लक्षात ठेवा, शेकडेवारीचं नेहमी 100च्या पटीत संख्या घेऊन टाकायचं जर प्रमाण असेल तर. आता किती टक्के पोरं उत्तीर्ण झाली, 45, म्हणजेच 45%. ह्याचे 45%, ह्याच्या 45% काढायचे. 45%, 45 एका फॉर्म्युल्यामध्ये सांगून देतो. 45% कसे काढतात, तर 200 गुणिले 45/100. ओके, म्हणजे लक्षात ठेवा हे दुप्पट म्हणजे किती येईल, 90. लक्षात ठेवा, म्हणजे 45% म्हणजे 200 ची 45% काय येईल, फक्त आकड्याच्या डबल. बरं 300 ची किती टक्के, 56%, म्हणजे ट्रिपल. 100च्या तिप्पट आहे ना, मग याच्या त्रिपट करा. तिप्पट किती येईल, 168. याचे बघा 4 पट कशाच्या, 42च्या. 42% म्हणजे 168च. 300 म्हणजे तिप्पट आहे, म्हणजे 61% म्हणजे 61च्या तिप्पट किती येईल बघा, 183. दुप्पट कोणाचे, 55चे दुप्पट, 55% दुप्पट म्हणजे 110. बरं 300 तिप्पट करा 52चे, 52 आले 156. म्हणजे हे सगळे एवढे विद्यार्थी पास झालेत. कितीपैकी, तर ह्या टोटल एवढ्यांपैकी. मग हे जर बेरीज केली तर ही बेरीज किती बघा, 200 300 500, 500 400 900, 1200 1400 1700. 1700 टोटल विद्यार्थी बसले होते परीक्षेला आणि पास किती झाले बघा, 90, 168, 168, 183, 110, 56. 6 3 9, 9 8 17, 17 8 किती झालं, 25. म्हणजे हे 875. लक्षात ठेवा ही बेरीज येते टोटल. म्हणजे टोटल विद्यार्थी पास झालेले किती आहेत, 875. कितीपैकी, 1700 पैकी. यांची टक्केवारी काढायची. आता गुणिले 100 करा, 0ला 0 गेला, 0ला 0 गेला. 17 1 17, 17 5 85. बरं उरले किती, तर 2 झाले 25. 17 1 17 म्हणजे 51 पॉईंट काहीतरी उत्तर येणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. क्लिअर. तर ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे प्रमाण देतात तर लेवल लक्षात ठेवा, शेकडेवारीमध्ये आहे, 100 घ्यायचं. यांची टक्केवारी कशी काढावी, तर दुप्पट तिप्पट का, 100च्या तिप्पट तर ह्याच्या तिप्पट, 100च्या 4 पट तर ह्याच्या 4 पट, असं केलं मी. इतकं सहज सोपं असतंय. उत्तर नंबर 1. बघा पुढचा, मिक्सचर आणि लिगेशनचा प्रश्न होता. 8 भाग रसायन A आणि 3 भाग पाणी. म्हणजे कसं दिले बघा, मी समीकरणानुसार सांगतो तुम्हाला. रसायन जे आहे, रसायन जे आहे ते काय दिले, रसायन बघा, रसायन जे आहे ते कोणतं, रसायन A जे आहे आणि पाणी. बरोबर, रसायन A किती, 6 भाग आणि पुढचं पाणी किती आहे, 3 भाग. करेक्ट. म्हणजे साहजिकच आपल्या समीकरणानुसार जाऊया तर हे 8x पटीत असणार आणि हे 3x पटीत असणार. त्यांनी नंतर काय केलं, त्यात जर 26 लिटर पाणी ओतलं म्हणजे पाण्यामध्ये ऍड होणार, म्हणजे याच्यामध्ये किती ऍड होणार, 26. तर त्यांचे प्रमाण काय दिले बघा, ए रसायन निम्म होते कोणाच्या, पाण्याच्या. म्हणजे क्लिअर आहे, 8x छेद 3x प्लस 26 हे निम्म होते म्हणजे 1/2. कोण, हे 1 पट तर हे दुप्पट, हे निम्म होते 1 पट असेल हे दुप्पट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवा. 8 दुने 16x बरोबर बघा, 3x अधिक 26. हे 3x प्लस इकडे जाऊन मायनस करा म्हणजे किती झालं, 13x बरोबर 26. म्हणून x बरोबर किती आला, 2. आता आपल्याला काय काढायचे, रसायन A काढायचे. रसायन A याच्या दुप्पट असणार म्हणजे 8 गुणिले 2 म्हणजेच किती, 16. उत्तर 16, पर्याय नंबर 1 बरोबर असणार. आता मित्रांनो एक अजून सोपा क्लू देतो बघा. तुम्हाला रसायन A काय विचारले, रसायन A ते कितीच्या पटीत असणार, 8च्या पटीत असणार. रसायनच विचारले, ते काढूनही घेतले नाही, टाकलेही नाही, म्हणजे तुमचं उत्तर 8च्या पटीत येणार. 8च्या पटीत असणारा पर्याय कुठं आहे, एकच. काढलं नाही, टाकले नाही, काही नाही म्हटल्यावर 8च्याच पटीत असणार ना. किती असू दे, 8 16 24 32 40 असं असणार. असा पर्याय एकच. किती सोपं आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी गुणोत्तर प्रमाणची गोष्ट येणार तिथं लक्षात ठेवा भाग जाणारी कन्सेप्ट विचारात येते का पाहायचं. चला पुढे बघा. आता PQRSTU हे चुलत भावंडे आहे. कोणती 2 भावंडे सारख्या वयाची नाही, म्हणजे कोणाचं सारखं वय नाही, मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. याचा अर्थ वाढदिवस एकाच दिवशी. सर्वात धाकटा 17 वर्षे वयाचा असून थोरला T
किती वर्षाचा आहे 22 वर्षाचा, म्हणजे आता थोरला टी तर म्हणतो तो किती वर्षाचा आहे 22. बरं ठीक आहे. यू या वयाने क्यू आणि एस यांच्यामध्ये, क्यू आणि एस याच्यामध्ये कोण आहे, क्यू आणि एस यांच्यामध्ये कोण आहे यू, बरोबर. क्यू आणि एस मध्ये यू आहे. बरं पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, बरं. आर हा एस पेक्षा मोठा आहे, बरोबर. क्यूचे वय 17 आहे, तर 17 सगळ्यात लहान 17 झाला बघा. क्लिअर ना, कारण सर्वात धाकटा किती वर्ष 17, म्हणजे क्यू साहजिकच इथं असणार त्या 17. ओके, म्हणजे 17, 18, 19, 20 बघा लागोपाठ कोणती भावना वयांची दिले त्यांनी. मग 17. आता कोण आहे तुमचा विषय, क्यू नंतर. बघा इथं वाक्य, क्यू आणि एस यांच्यामध्ये कोण आहे यू, म्हणजे इथं यू आला आणि इथं कोण आला एस आला, म्हणजे यू साहजिकच किती असणार 18 आणि एस साहजिकच किती असणार 19. तुम्हाला प्रश्न जर पाहिला तर कोणाचं विचारलंय बघा, आर आणि एस मोठा आहे. बरं तर एस व आर, एस अँड आर यांची वय सांगा. आता एसचं वय किती आहे रे 19. 19 पहिल्या पर्यायामध्ये फक्त 3 ला विषय संपला, आरची गरज सुद्धा नाही. जर तुम्ही यस अजून एकदा 19 आला असतं तर विचार तुम्ही करू शकला असता, पण यस हा 19 पेक्षा कमी असूच शकत नाही. तिन्ही पर्यायामध्ये 18 चूक, म्हणजे ऑप्शन नंबर माझा 3 बरोबर. मग बाकीचं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला असेल की आर का साला तरी काय नाही, पण आपलं उत्तर आलं थांबायचं. सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा 2 समीकरणाचं गणित होतं बघा, 2 चरातील रेषीय समीकरण. सौरभकडे त्रिकोणी आणि चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहे. म्हणजे मी समीकरणानुसार त्रिकोणी कागद किती एक्स मानले आणि चौकोनी किती आहेत चौकोनी कागद तर ते मी वाय मानले, बरोबर. दोघांची बेरीज किती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. बरं आता त्यांच्या कोणांची संख्या किती आहे 88. त्रिकोणीला 3 ने गुणणार म्हणजे किती होणार 3x आणि चौकोनाला किती गुणणार 4 ने, 4y इज इक्वल टू 88. आणि काय काढायचं आहे आपल्याला तर कागद किती, म्हणजे मला एक्स काढायचा आहे. मग एक्स काढण्याची चांगली पद्धत आपला युट्यूबवर व्हिडिओ पण आहे, त्याला अल्फा मेथड म्हणतात, 4/अल्फा. म्हणजेच एक्स कसा काढायचा, फक्त एक्सच काढता येतो. सेपरेट वाय साठी फॉर्म्युला वाय अल्फा. एक्स काढायचा आहे ना, एक्स झाकून ठेवा, 4 सेप तयार करा. बघा 4 सेप, सहगुणाकांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 88 88 झालं, मायनस यांचा गुणाकार मायनस 100 झालं, छेद खालचा अल्फा कसा असतो तर हे झाकून ठेवायचं, यांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 3 3, मायनस मध्ये कंपल्सरी 1 गुणिले 4 4. म्हणजे बघा हे 88 वजा 12 88 वजा 100 वजा 12/1 म्हणजे 12 आला. क्लिअर, म्हणजे तुमचा त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण किती आले 12, म्हणजे पहिला पर्याय 12 पाहिजे असं इथंच आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे लक्षात ठेवा, समीकरण बनवून सोडवणं ही आपली ट्रॅडिशनल मेथड जी आहे ती. पण ट्रॅडिशनल मध्ये पण मी ही शोधून काढले बघा, हे लक्षात ठेवायचा वापर काढा. आता तुम्हाला पर्यायावरून पण गंमत कशी असते ते पण सांगतो. पर्यायावरून पण गंमत कशी, हे उत्तर कशाचं आहे, हे कागदाचं आहे आणि त्रिकोणी, बरोबर. त्रिकोणी त्यांच्या कोणांची संख्या आहे, बरोबर. पहिले हे त्रिकोण पुसते आणि त्यांचे कोण. आता कोण नेहमी 3च्या पटीत असणार, म्हणजे तुमचं उत्तर 3 ने भाग जाणार असा पहिला मुद्दा. ते आहे का बघा, आहे बाबा. बरं ठीक आहे, मला सांगा जर तुम्ही विचार करून बघा 9 जर तुमचे त्रिकोण असतील तर साहजिकच 25 टोटल कागद आहे. त्रिकोण गेले तर 16 तुमचे चौकोन असणार, 16 64 असणार कारण 4 कोण आहेत त्याला प्रत्येक चौकोनाला. मग इथं 27 आणि 64 यांची बेरीज किती होते तर 88 होते का, नाही. चला सेम परिस्थिती इथं जा, 3 नंबरचं जो उत्तर बरोबर होते. 12 जर तुमचे त्रिकोण असेल तर 13 तुमचे काय असणार चौकोन. मग 12 त्रिक 36, 13 बघा 52, 13 मग हे 36 आणि 52 यांची बेरीज करा 88 येते, करेक्ट. म्हणून उत्तर काय 3. म्हणजे त्रिकोण आहे 12, चौकोन होणार 13, का तर दोघांची बेरीज 25 आहे. याचं 36 तिप्पट झालं, याची चौपट करावं लागेल कारण चौकोनाला किती कोण असतात 4, म्हणून 4 पट गेलं. म्हणून उत्तर किती आहे 2. म्हणजे तुम्ही 3. पण ट्रॅडिशनल मेथड वापरा नाहीतर पर्याय वापरा, उत्तर येऊन जात. बघता कोड असे कोडे जर मध्ये दिसले ना, ज्यांनी पेपर सोडवला त्यांच्या लक्षात यायला पाहिजे, कोड दिसलं सोडून द्यायचं, पुढचे प्रश्न मिळवा. आपापसात सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडांच्या 2 जोड्या राहतील, त्यांची बहीण जोड्या आहेत तर कोणत्या आहे बघा, साहिल आणि त्याची बहीण नूरी. म्हणजे जोडी पहिली काय आहे बहिणी भावाची, साहिल आणि नूरी. साहिल आणि नूरी बघा, साहिल आणि नूरी यांची जोडी आहे. नान्सी आणि तिचा भाऊ पन्नू, बरोबर. पन्नू म्हणजे नान्सी आणि तिचा भाऊ जो काय आहे पत्रू किंवा पन्नू काय जो शब्द आहे तो बघा पन्नू. ठीक आहे, हे बुद्धिबळ खेळले.
फक्त पहिल्या सामन्यातील 2 खेळाडू भावंडे होती. पहिल्या सामन्यात जी 2 भावंडे होती ती कोण होती? ते 2 जे खेळाडू होते पहिल्या सामन्यात ते भावंड होते. कोणीही 2 घ्या, म्हणजे साहिल नूरी घ्या किंवा काय नानसीन पन्नू घ्या, कोणी घ्या, ते 2 भावंडे काय होते? 2 खेळाडू जे होते भावंड होते. पहिल्या सामन्यात हारलेला खेळाडू पुढच्या सामन्यातून बाद केला जातो. बरोबर? पहिल्या सामन्यातून जो काही व्यक्ती हारणार आहे, जो भावंडांपैकी एक, तो बाद केला जातो. जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळला व यानंतर याप्रमाणे 3 सामने झाले. नूरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त, सगळ्यात महत्वाचं पॅटर्न आहे बघा, नूरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. म्हणजे दुसऱ्या, म्हणजे नान्सीपेक्षा आणि पन्नूपेक्षा जास्त कोणी जिंकलेत? नूरी आणि तिचा भाऊ. इथं वाक्य बघा, मुलांनी 1 सामना जास्त जिंकला तर मुलीने 2 सामने जिंकले. मुलींनी किती सामने जिंकलेत? 2. मुलींनी 2 जिंकले. याचा अर्थ क्लिअर आहे. पहिला सामना समजा या दोघांचा झाला असेल तर कोण जिंकला असेल? नान्सी जिंकली असेल, पन्नू हारला, विषय संपला त्याचा. पुढे गेल्यानंतर जी झाली फायटिंग त्याच्यामध्ये जेंट जिंकला असेल, नंतर हे अशा पद्धतीने जर विचार केला टोटल सामने 3 आहेत तर मुलींनी 2 सामने जिंकलेत. याचा अर्थ तुमचं उत्तर साहजिकच मुलगीच येणार, एक तर नूरी किंवा नान्सी येणार. हे येण्याचं काहीच कारण नाही, कारण मुलगा 1 कमी. आपल्याला काय विचारले? तिसरा सामना जिंकलेली व्यक्ती कोण? याचा अर्थ जो जास्त खेळणार तो जिंकणार, कारण जिंकत जिंकत पुढे जातोय, म्हणजे नूरी किंवा नान्सी जिंकणार. आता इथं बघा, नूरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. याचा अर्थ नूरीने जास्त जिंकले दुसऱ्यांपेक्षा, म्हणजे नान्सीपेक्षा पण. म्हणजे उत्तर तुमचं 1 येण्याची शक्यता आहे, असं बघून कळते आपल्याला. बरोबर? तर आयोग काय आता कोणत्या लॉजिकनी बसवले बघूया, पण आपल्यानुसार उत्तर 1च येईल बघायचं. आता हे असे प्रश्न मोठे दिसले की हे स्किप करायचे असतात, तिथं तात्पुरते, नंतर यायचं असतं, कारण एवढं वाचत तोपर्यंत तुमचा वेळ जातो. लक्षात ठेवा, कोणते प्रश्न स्किप करायला सांगितले तुमच्या लक्षात येईल. सोपे सोपे पटकन घेत चालायचे. पहिले 10, नंतर 2, नंतर 3, हे तत्व प्रत्येक परीक्षेचे आहे, ते तुम्ही वापरायला पाहिजे. मोबाईल आहे, मोबाईल स्तंभाच्या जवळ राहणार लोक, म्हणजे मोबाईल स्तंभ म्हणजे आपण म्हणतो ना टावर, मोबाईल टावर, चलभाष, मोबाईलला चलभाष म्हटलंय. बरं, जवळ राहणार लोक स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्यासाठी हानी पोचवतील या विवंचनेत असतात. म्हणजे मोबाईल टॉवरवरून किती जी सिग्नल्स येतील आपल्याला हानिकारक, याच्या विवंचनेत लोक आहेत. चलभाषा यंत्र म्हणजे थोडक्यात आपल्याकडे असणारा मोबाईल यंत्र, मोबाईल स्वतःच करत असलेला प्रार्ण उत्सर्ग धोक्याच्या पातळीचा असतो आणि एक अहवाल मुलांना गरज नसताना, एक अहवाल असं सांगतो की मुलांना गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून प्रवृत्त केले पाहिजे अशी शिफारस करतो. म्हणजे मुलांकडे मोबाईल देण्यापेक्षा त्याच्याकडून मोबाईल कसा लांब घेता येईल हा विचार एक कोण करते? आपल्याला अहवाल सांगतोय. बरं, स्तंभातून होणारा प्रारणांचा चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी असतो. म्हणजे बघा, स्तंभातून होणारे जे काय प्रारणे आहेत ते चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी आहे. म्हणजे आपण टावर सिग्नल जे आहे मोबाईलचे, त्यांची जी काय हानिकारकता ही मोबाईलपेक्षा कमी, म्हणजे मोबाईल जास्त हानिकारक आहे त्याचे सिग्नल, असं म्हणायचे यांना. या बाबतीत यंत्रावरच्या बोलण्याचे काही सेकंद, म्हणजे आपण जे मोबाईलवर बोलतो याचे काही सेकंद 24 तासाच्या स्त्रोतापासून होणाऱ्या प्राणांच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याचे मानलेले असतात. म्हणजे तुम्हाला सांगितले की टॉवरमध्ये मोबाईलमधून जे काय सेकंदात निघणारे जे काय सिग्नल आहेत, घातक सिग्नल, ते टॉवर 24 तासात जेवढं एक्झर्स करतंय, म्हणजे प्रारणे सोडतंय त्याच्यासारखे. याचा अर्थ मोबाईल जास्त घातक, यांना हे सांगायचंय. बरोबर? आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या असतात, परंतु मार्गदर्शक तत्वे जोखमीचा पातळी अचूकपणे प्रतिबिंबित करतात काय याची आतापर्यंत खात्री तरी कोणी दिली नाही. म्हणजे यांनी आज सांगितले की बाबा मोबाईलपेक्षा म्हणजे दोन्ही पण जी पातळी आहे ती जी काय त्यांनी बाउंड्री लाईन म्हणजे एक लाईन सेट केलेली की त्याच्यापेक्षा जास्त जर प्रारणे एक जस्ट होत असतील, म्हणजे थोडक्यात प्रारणे उत्सर्ग होत असतील तर ती घातक आहे. पण त्याच्या खाली बाउंड्रीवरती हे दोन्ही पण आहे, त्यामुळे घातक नाही असं सांगण्यात येतंय. पण असा कोणता उदाहरण दिलं नाही असं त्यांना सांगायचंय. ठीक आहे, म्हणजे मोबाईल प्रारणे म्हणजे मोबाईलचं टॉवरची प्रारणे आणि मोबाईल संचाची प्रारणे यांच्याबद्दल सांगितलंय. बरं, चलभाषा यंत्र वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याची जोखमीत टाकतात. आता एक जनरल स्टेटमेंट आहे, ह्याच्यातून काय अनुमान निघू शकतं? जर चलभाषा यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याच्या हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्रारक धोकादायक असणे शक्य नाही. आता हे नसेलचा काही संबंध नाही, त्यामुळे इथं कन्फर्म आहे.
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कमी पातळीच्या प्राण्यांपासून आरोग्याला असणाऱ्या धोक्याचा कमी लेखतात. असं कमी लेखणं बिकणं काही सांगितलं नाही. चलभाषा स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाषा यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे. हा क्लिअर आहे. ह्याच्यातून निघतंय की टॉवर पासून जे काय आरोग्याला धोका आहे त्याच्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त धोका आहे, म्हणजे हे कमी, म्हणजे हे कन्फर्म निघतंय निष्कर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 4 असणार. कधी कधी 2-2 ऑप्शन मध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस डोक्यात ठेवायचं की बाबा त्यातल्या त्यात योग्य कोणता वापरायचा तो सिलेक्ट करायचा असतो. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 50. लक्षात ठेवा 5 मुलांची बेरीज किती आहे? 50. क्लिअर आहे 5. तर लक्षात ठेवा किती मुलं आहेत? 5. क्लिअर. मधला 100% 5 ह्याला भागा 50 भागिले 5 मधला हा 10 वर्षाचाच येतो. किती वर्ष येतो? 10. त्याच्या मागे 3 जा 7, त्याच्या मागे 3 जा 4. उत्तर क्लिअर 2. म्हणजे तुम्हाला लहान विचारलाय 3-3 मागे जा, पुढे 3-3 जा आणि सगळ्यांची बेरीज बघा 50 येणार. म्हणजे पुढचा क्लिअर किती येईल? 13 आणि त्याच्या पुढचा किती येईल बघा. तर 13 4चा फरक आहे ना, 3चा फरक हा 16. यांची बेरीज जर केली तर 50 येते. मधला व्यक्ती बेरीज किती जणांची आहे? 5 जणांची. डायरेक्ट त्याला भागा मधल्याचं उत्तर येऊन जातं. लक्षात ठेवा 5 लोक आहेत म्हणून. समीकरण तुम्ही बनवू शकला असता. x पहिला, दुसरा x+3, तिसरा x+6, चौथा x+9, चौथा पुढे x+12 आणि मग 50. एवढा गाव करणार मग माझा उपयोग काय? तर लक्षात ठेवा असे ट्रिक्स गरजेचे असतात. ह्या बेरजेमध्ये नेहमी मधला काढताना त्याला भागलं की मधला येतो. मागे 3 जा, पुढे 3 जा. क्लिअर उत्तर येऊन जातं. बघा इथं विधान निष्कर्षच आहे. निष्कर्ष वरती जे म्हणायचंय ते हे म्हणायचंय का बघा. बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. मोबाईल ही कशाची वस्तू नाही? चैनीची वस्तू नाही. मोबाईलची किंमत महाग आहे पण मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी हे निष्पन्न केले. कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप काही शिकू शकते. मोबाईल ही चैनीची वस्तू नाही कारण मोबाईल पासून बरंच शिकू शकतो. म्हणजे वरती मोबाईलचा पॉझिटिव्ह वापर सांगितलाय. शिकू शकतो. शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू चैनीच्या नसतात. सगळ्या वस्तूंचा काही संबंध आहे का? नाही. सर्व महाग वस्तू काही संबंध आहे का? नाही. शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे असं कुठं सांगितलंय का? नाही. बरं आता इथे बघा 2 नंबरचा आपण पर्याय बघूया. 2 नंबरचा आणि 4 नंबर. मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. ॲज इट इज स्टेटमेंट आहे. विधान निष्कर्षामध्ये पेपर सेटरला काय वाटलं, कोणत्या अनुषंगाने त्यांनी पर्याय सेट केला तो उत्तर असू शकतं. हे सर्व मुळे चुकलंय. हे मोबाईल शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक नाही. आवश्यक असं कुठं वर्णन नाही त्यामुळे 3 नंबर पर्याय गेला. आता मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. बरोबर ॲज इट इज वाक्य काय सांगावं पेपर सेटरने ह्याच माइंडने सेट केला असावं. त्यामुळे 4 उत्तर येण्याची शक्यता आहे. पण ह्याच्यातून मेसेज काय देण्याचा प्रयत्न केलाय की बाबा शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तू चैनीच्या नसतात. म्हणजे शिकण्यासाठी आहे बाबा मोबाईल, मग ती वस्तू चैनीमध्ये गणना करता कामा नाही असं त्यांना सांगायचंय. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून उत्तर 2 येण्याची शक्यता जास्त आहे 4 पेक्षा. आता आयोग 2 किंवा 4 मध्ये उत्तर देणार. डिपेंड्स आयोग. एक टोला 18 मिनिटांनंतर, दुसरा टोला 24 मिनिटांनंतर, तिसरा 32. साहजिकच 18, 24 आणि 32 यांचा तुम्हाला काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. चला पटकन 2 ने भाग देऊ. 2 ने 9, 12, 16. चला कितीने भाग देऊ? 3 ने देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 16 आहेतच. आता चला 4 ने देऊ. 3 आहे तसा 4 एके 4, 4 चौक 16. आता भाग जात नाही. मग यांचा जो गुणाकार असतो तोच माझा लसावी असतो. 2 त्रिक 6, 6 चौक 24, 24 त्रिक 72 आणि 72 गुणिले 3 288. 288 मिनिटे. मग लक्षात ठेवा 60 मिनिटाचा 1 तास, 120 मिनिटाचा 2 तास, मग नंतर बघा 180 मिनिटाचा 3 तास आणि 240 मिनिटात 4 तास. मग 4 तास पुढे जायचं आणि उरलेले किती? 48 मिनिटं. लक्षात ठेवा म्हणजे 4 तास 48 मिनिटं. ह्याच्या पुढे जा. 8च्या पुढे 4 तास 12, 12 वाजून 48 मिनिटं. पर्याय नंबर माझा 2 बरोबर. म्हणजे लसावीची मेथड होती. हे शाब्दिक गणित लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांचा हा गोंधळ होतो की सर लसावीच का काढला, मसावी का नाही. तर लक्षात ठेवा येणारं उत्तर जर पुढचं येणार असेल, मोठं येणार असेल, म्हणजे 18 आहे, 24 आहे, 32 आहे, एकाच वेळी टोले यायचे, याचा अर्थ 32च्या पुढेच टोले एकत्र येतील ना. म्हणजे याचा अर्थ 32 पेक्षा मोठं उत्तर असणार म्हणजेच लसावी असणार.
लाईन ग्राफ अतिशय सोपा, अतिशय, आणि याच्यावरती दिसतच खूप मोठं दिसतंय, लय सोपं आहे बरं का रे. लाईन ग्राफ बघा, इथं सप्टेंबर आहे. सप्टेंबर जर तुम्ही सरळ गेले असे तर जवळपास 40च्या आसपास दिसतंय बघा. ऑक्टोबर सरळ जा तर ऑक्टोबर जवळपास 60च्या आसपास दिसते, 57-58. नोव्हेंबर जर गेले तर ते पण 56-57 आसपास. मग पहिलं वाक्य वाचा, ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान विक्रेय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर बदलच दिसा ना मला, जवळपास सारखंच आहे, म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. म्हणजे आपलं उत्तर किती नंबर आहे? 1 नंबर आहे. 1 नंबर उत्तर आहे, बाकी सगळी बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. आम्ही मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. आता मंदिर कुठे आहे, कुठं चालत गेला, कुठेही घ्या, असं दिशा नाही दिलं की आपण काय करायचं, वरती चालायचं. लक्षात ठेवा, आम्ही हे मंदिर आहे, मंदिरापासून 8 मीटर कुठे चालत गेला चालत, बर 8 मीटर गेला. 3 किलोमीटर, त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे, त्यानंतर डावीकडे 3 किलोमीटर चालला. किती चालला? 3 बरोबर. त्या ठिकाणाहून तो 12 किलोमीटर डावीकडे खाली, 12 खाली, ओके 12. मग मला सांगा, तर तो मंदिरापासून किती अंतरावर? आता इथं येतो मंदिर, ते हे अंतर काढायचंय. साहजिकच हे अंतर, हे 3 आहे म्हणजे हे पण 3, हे 8 आहे म्हणजे हे 8, म्हणजे इथं राहिले किती? 4. मग पायथागोरस थेरमनुसार 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 25, 25 कितीचा वर्ग आहे रे? 5चा. म्हणून उत्तर ऑप्शन नंबर किती? 4. अतिशय सोपा दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न होता. हा चुकण्याचं काहीच कारण नाही कोणाचं. नातेसंबंध सुद्धा खूप सोपा होता बघा. 14वा प्रश्न आहे. सोपे सोपे प्रश्न शेवटी ठेवतात, लक्षात ठेवा. त्यामुळे 15 प्रश्न पोहोचणं सगळ्यात मोठी जबाबदारी असते. पी ही यांची पत्नी, पी पत्नी आहे यांची, ब्लड रिलेशन, पत्नी फिमेल, हे मेल. पुढे बघा, यस ही पीची ननंद, पीची ननंद म्हणजेच काय? नवऱ्याची बहीण, म्हणजे यस ही ननंद आहे म्हणजे फिमेल, नवऱ्याची बहीण. आर हा पीचा मुलगा, पीचा मुलगा कोण? आर, मुलगा मेल, ठीक आहे. आणि टी हा यांचा मुलगा, यांचा मुलगा म्हणजे साहजिक याचा भाव असणार टी, कोण? टी हा मुलगा, मेल, मुलगा आहे, ठीक आहे. बर, तर यस हिचे टीशी नाते काय? यसचं टीशी नाते काय? तर साहजिकच भावाची पोरं दिसतात, ती भावाची पोरं आहेत. यस ही साहजिकच वडिलांची बहीण म्हणजेच कोण? आत्या. म्हणून ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर. कळतंय? सोपं होतं, चिल्लर होतं. चला पुढचा बघा प्रश्न. सर्वात उचित वर्णन करणारे विधान निवडा, याचा अर्थ निष्कर्ष सांगा. बघा वाक्य काय, इथं अंडरलाईन केली होती. पश्चिम युरोपीय समाजातील वंशविरोधात चळवळ आता जोर पकडली आहे, इथपर्यंत अंडरलाईन होती. आणि नंतर अंडरलाईन कुठं होती बघा, कुठून होती? वांशिक. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो. यामुळे देशाचा लवचिक व अस्थिर होण्याची शक्यता असते. आता मित्रांनो, ज्या गोष्टी अंडरलाईन केलेल्या आहेत, तुम्हाला प्रश्न नीट पाहत चला. ज्या वेळेस परीक्षेमध्ये विधान निष्कर्षाचा प्रश्न असेल आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट जर असेल तर समजून घ्यायचं. खाली प्रश्नामध्ये वरचं न वाचता खाली अधोरेखित केलेला काय उद्योग दिलाय का बघायचं. इथं वाक्य आहे बघा, अधोरेखित केलेल्या 2 विधानांतील परस्पर संबंधाचे सर्वात उचित वर्णन करणारे विधान निवडा. म्हणजे क्लिअर गोष्ट आहे, मधला दिलेला गाव वाचायचा नाही, आपल्याला फक्त काय करायचंय? अंडरलाईन वाक्य वाचायचे. बघा पहिलं वाक्य, पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे. कोणत्या युरोपीय समाजातील? पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील, म्हणजे वंशात जो भेदभाव आहे त्याच्या विरोधातील चळवळ काय करते? जोर धरत आहे. एवढं वाक्यावरती. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? तर एक कळतंय की बाबा इकडं चळवळ जोर धरत चालली, बरोबर. दुसरा मुद्दा, असा जर भेदभाव असेल तर काय होतं देशामध्ये हे सांगितलंय. मग बघा, दोन्ही विधानांचा कोणताही परस्पर संबंध नाही. कसं सांगता येईल? वांशिक विरोधाभासच चाललाय. वरती चळवळ आहे, खाली भेदभाव केल्यावर काय होतं? म्हणजे भेदभाव केल्यावर परिणाम काय होतो, कसा देशामध्ये बदल होतो, लवचिकता कशी चेंज होते, अस्थिर कशी होते ते सांगितलंय. दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली पाहिजे. आता
दुसऱ्या विधानाची म्हणजे अस्थिरता टाळण्यासाठी चळवळ करायला पाहिजे, हे थोडंफार योग्य वाटते. आता बघा इथं 2 नंबरच्या प्रश्नात आणि 4 नंबरमध्ये डाऊट आहे. 2-3 नंबरचं बघा, दुसऱ्या विधानातील कृती करून पहिल्या विधानातील परिणाम टाळता येईल. पहिला थोडी परिणाम आहे आणि ही कृती करायची का, ही कृती नाहीये, हे चुकीचंच आहे. म्हणजे पहिला आणि 4 नंबर 3 नंबर गेला, कन्फर्म जातो. आता 2 पर्यायामध्ये गोंधळ आहे बघा. दोन्ही विधाने समाजात अस्तित्व असलेल्या वंशभेदाचे व त्याच्या परिणामाचे वर्णन करतात. आता डिपेंड्स आहे, हा परिणाम आहे बघा, वंशभेदाचा परिणाम आहे. कारण का वंशभेद आहे म्हणून तर जोर धरायला लागली चळवळ. आणि त्याचे परिणाम काय होतात हे, तर माझ्या दृष्टिकोनातून 2 असण्याची शक्यता कमी वाटते, 4 असण्याची शक्यता मला जास्त वाटते. कारण हे दोन्ही परिणाम वाटतात. कारण वंशभेद आहे म्हणून तर चळवळ निर्माण झाली आणि वंशभेद आहे म्हणून तर लवचिकता कमी झाली. कळलं की नाही. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून आता हे विधान निष्कर्षातले जे टाईप आहेत ते सगळे पेपर सेटरचा माइंड विचार करत असतात. याचं उत्तर 2 किंवा 4 असू शकतं पेपर सेटरचा विचार. साहजिकच मला तरी वाटतंय 4 नंबर उत्तर असेल. मित्रांनो, मार्क घेताना याच्यामध्ये एनी हाऊ तुम्हाला 12+ पडायला पाहिजे होते. 2-3 प्रश्न जाऊ द्या, कारण हे 10 मिनिटातच बाकीचे 10 सुटले असते. तुमच्यापैकी आता STMNs करतायत, आपले व्हिडिओ बघा, जी पोरांनी जॉईन केले ते बघा. आपल्या फास्ट ट्रॅक बॅचला फक्त आणि फक्त 10च व्हिडिओ आहे. त्या 10 व्हिडिओपैकी सगळेचे सगळे पॅटर्न इथे आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर 100% बॅच जॉईन करा. 10 व्हिडिओ आहेत, 10 व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळात तुमचं काम होऊन जाईल. याच्यासाठी आपला जो 9604 02 02 77 या नंबरवर कॉल करा. आपला स्पर्धाग्राम ॲपवरती तुम्हाला बॅच मिळून जाईल. रिस्क घेऊ नका, 10++ जा आणि पास व्हा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. अजून दुसरी गोष्ट की जर तुम्हाला बाकीचे वेगवेगळे अभ्यास करत असेल विद्यार्थी मित्र, येणाऱ्या काळामध्ये जर पास व्हायचं असेल, गणित बुद्धिमत्तामध्ये सर अडचण येत असेल, बिंदास आपल्या स्पर्धाग्राम ॲपवरती तुम्हाला सगळ्या ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे. घ्या, जॉईन करा आणि मस्त विषयामध्ये काम करा. ठीक आहे. येणाऱ्या पुढच्या मेनसाठी म्हणजे तुमचा आता जो काही STMNs आहे, ASO मेन्स आहे, या सगळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पास होऊनच या. धन्यवाद.